आपण मागच्या रविवारी योनाच्या पुस्तकातून आपण काय शिकतो, काय लेसन्स घेऊ शकतो याच्याविषयी काही महत्वाचे लेसन्स आपण घेतले योनाच्या पुस्तकातून. आज आपण योनाच्या पुस्तकाचा एक एक दृष्टिक्षेप टाकणार आहे आपण या योनाच्या पुस्तकावरती. इंग्रजीमध्ये त्याला बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात. असा एक कटाक्ष टाकणार आहे या पुस्तकावरती. आणि पुढच्या रविवारी मात्र आज जो शास्त्रपाठ आपण वाचला आहे मत्ते कृष्णवर्तमानातनं, त्यामध्ये योनाच्या चिन्हाविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. तर पुढच्या रविवारी आपण योनाचं चिन्ह काय आहे आणि ते आपल्याला कसं काय लागू पडतं याच्याविषयी आपण पुढच्या रविवारी बघणार आहोत. पण या रविवारी योनाचे जे चारही अध्याय आहेत याचा जो कस आहे, यामध्ये जे देवाने आपल्याला एक मेसेज दिलेला आहे तो बर्ड्स आय व्ह्यू, एक कटाक्ष टाकून त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. तेव्हा योनाच्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे किंवा जो विषय आहे किंवा थीम आहे ते असं आहे. त्याची जर समरी आपण जर बघितली तर जगातील सर्व राष्ट्राप्रती देवाची त्याच्या करुणेस्तव त्या सर्व राष्ट्रांची उद्धार करणारी जी कृपा आहे, हा एक योनाच्या पुस्तकाचा विषय आहे. देव प्रीती आहे, या प्रीतीमध्ये त्याची करुणा ओथंबलेली आहे आणि ही करुणा सर्व जगासाठी आहे. हा एक महत्वाचा विषय या पुस्तकात हाताळलेला आहे. निर्णय गोष्टी आपण वाचतो या ठिकाणी, पण याची बॅकबोन हाच विषय. परमेश्वराची करुणा केवळ योना आणि इस्रायल सारख्या आतल्या लोकांसाठी नाही, तर केवळ त्यांच्यासाठी नाही, पण निनवे सारख्या निनवेमध्ये असलेल्या लोकांसारख्या, म्हणजेच इस्रायल जे नाही आहेत, योनाचे जे नाही आहेत, त्या लोकांच्या बाहेर असलेल्या इतरांसाठी सुद्धा देवाची करुणा उपलब्ध आहे. योना जगातील सर्व लोकांच्या गटासाठी, अगदी त्यांच्या अधार्मिकतेसाठी ओळखल्या जाणार प्रती देवाचे दयेचे हृदय स्पष्टपणे प्रदर्शित झालेले आहे या पुस्तकामध्ये. कोणत्याही राष्ट्र किंवा वंशातील कोणत्याही व्यक्तीसाठी देवाची करुणा उपलब्ध आहे, पण जर ते पश्चाताप करतात तर. देवाची करुणा सर्वांवर आहे, सर्वांसाठी उपलब्ध आहे, पण अपेक्षित आहे की त्यांनी पश्चाताप करावा, जसा योनाच्या पुस्तकामध्ये सांगितलं. आणि या पुस्तकाकडे आपण नजर टाकत असताना काही महत्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि पहिली गोष्ट आपण बघणार आहोत की देवाने मानवाच्या तारणासाठी जे केलेला आहे, जो इतिहास आहे माणसाचं तारण करण्यासाठी, त्या इतिहासामध्ये योनाचं स्थान काय आहे, योनाच्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे, त्याच्यासाठी आपण बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी देवाचा जो जागतिक सर्व जगासाठी उद्देश आहे तो आपण बघणार आहोत. त्याचप्रकारे देवाच्या जागतिक हेतूमध्ये योनाची भूमिका काय आहे हे आपण बघणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर देवाच्या कृपेचा लोंढाच्या लोंढा किंवा देवाच्या कृपेचा फार मोठा आशीर्वाद कसा सर्व राष्ट्रांना मिळाला, तो काही मर्यादित राहिला नाही काही लोकांच्या. चौथी आपण गोष्ट बघणार आहोत की योनाच्या पुस्तकामध्ये असलेल्या सर्वाधिक जो विषय आहे देवाची करुणा, याच्याविषयी थोडंसं आपण बघणार आहोत. आणि देवाचे सार्वभौम जो हेतू आहे संपूर्ण जगासाठी, तो आपण 5व्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर 6वा मुद्दा ऍप्लिकेशनचा आहे की हे सर्व ऐकल्यानंतर आपल्याकडे काय कर्तव्य येतं हे आपण बघणार आहोत. तर देवाचा जो उद्देश आहे उद्धार करायचा, आणि इतिहासामध्ये सुरुवातीपासून देवाचं हे जे कार्य चालू होतं, यामध्ये हे पुस्तक कुठं बसतं याच्याविषयी आपण बघत असताना पहिली गोष्ट आपण बघणार आहोत की देवाचा उद्देश किंवा हेतू सर्व जगासाठी आहे.
जो चांगला हेतू आहे, उद्धाराचा हेतू आहे. आपण इतिहासात गेलं तर हा उद्देश, याच उद्देशाने प्रभूने, देवाने संपूर्ण जगाची निर्मिती केली. पहिलंच वचन, उत्पत्तीचं पहिला अध्याय पहिलंच वचन म्हणतं, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की 6 जे दिवस आहेत त्यामध्ये त्याने निरनिराळ्या गोष्टी उत्पन्न केल्या. आणि मग 6वा जो दिवस होता त्या दिवशी एक प्रचंड मोठी गोष्ट त्याने केली, ती म्हणजे आदाम मानव घडवला आणि 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला. पण आदाम आणि हवा या देवाच्या उद्धार कार्याच्या बाबतीत आपण यांच्याकडे कटाक्ष टाकत असताना देवाने त्यांना एक आशीर्वाद दिला होता आणि असं म्हटलं होतं की फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि सर्व काही तुमच्या अधिकाराखाली आणा. बी फ्रुटफुल अँड मल्टिप्लाय अँड फिल द अर्थ अँड सबड्यू इट. उत्पत्ती 1 आणि 28 मध्ये आपण त्याच्याविषयी वाचतो. पण हा देवाचा चांगला उद्देश होता. चांगल्या उद्देशाने देवाने आकाश, पृथ्वी आणि संपूर्ण काही निर्मिती केली. आदाम आणि हवेला घडवलं. त्या एदेन बागेमध्ये सर्व काही त्यांना मुबलक दिलं, एक झाड सोडून. पण त्यांना प्रचंड मोठा आशीर्वाद दिला जो अनलिमिटेड होता, की तुम्ही पूर्ण पृथ्वी व्यापून टाका, फलद्रूप व्हा आणि पृथ्वीवर राज्य करा, सबड्यू, तुमच्या अधीन ठेवा. पण आपल्याला माहित आहे की पाप ते एदेन बागेमध्ये शिरलं आणि मग या देवाच्या उद्देशाला एक अडखळण झालं. पण नंतर आपण बघतो की नोहाविषयी आपण बघितलं. नोहाला सुद्धा देवाने असाच आशीर्वाद दिला. अब्रामाला सुद्धा देवाने असाच आशीर्वाद दिला की तुम्ही फलद्रूप व्हा म्हणून, तुम्ही वाढा, आणि त्यांना संपूर्ण स्कोप दिला. पण अब्रामाविषयी आपण विशेष रीतीने बघत असताना अब्रामाला हा जो आशीर्वाद दिला की फलद्रूप व्हा, हा आशीर्वाद त्याच्यासाठीच मर्यादित नव्हता, पण त्याच्या या आशीर्वादामध्ये इतर लोकांना सुद्धा आशीर्वाद मिळावा हे गृहीत होतं. उत्पत्ती 12, 2 आणि 3 यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की संपूर्ण जगाला हा दैवी आशीर्वाद मिळावा ही देवाची इच्छा होती. देवाच्या करुणेचा स्पर्श हा आदाम हवा त्यांनी खंडित केला जवळपास. पण नंतर आपण बघतो की देवाने नोहा आणि अब्राम यांना परत तसल्याच प्रकारचा आशीर्वाद दिला. पण हा आशीर्वाद जेव्हा तुम्ही फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका असं म्हणत असताना हा आशीर्वाद त्यांच्यापुरते मर्यादित नसतो, पण हा सर्वांसाठी होता. आणि म्हणून मग देवाने या अब्रामाला हा आशीर्वाद देऊन त्याच्याद्वारे इतर लोकांना आशीर्वाद मिळावा, सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळावा या हेतूने देवाने त्याला निवडलं. यशाया 42, 6 आणि 7, 49 आणि 6 या वचनामध्ये आपल्याला, या शास्त्र पाठामध्ये आपल्याला हा विषय किंवा हा अर्थ वाचायला मिळतो. त्यानंतर इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये इस्रायल लोकांना देवाने निवडलं, त्याचे लोक म्हणून त्यांना मानलं जातं. देवाने ते मान्य केलं. आणि या इस्रायल लोकांनी मात्र हा उद्देश त्यांच्या पुरता मर्यादित ठेवला नाही, पण त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या ज्या देवाच्या इच्छेच्या विरुद्ध होत्या. आपण या मुद्द्यामध्ये काय बघत आहोत की देवाच्या उद्धाराचं जे कार्य आहे ते इतिहासामध्ये कसं देवाने पूर्ण केलं, आणि यामध्ये योनाचं काय बैठक आहे, योनाच्या पुस्तकातनं कसं आपण ह्या सर्व गोष्टी शिकतो याविषयी आपण बघत आहोत. तेव्हा इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये ते केवळ अविश्वासूच राहिले नाही, पण त्यांनी मूर्तीपूजा केली. आणि एक महत्वाची गोष्ट जी योनाच्या पुस्तकात आपण वारंवार वाचतो ती म्हणजे स्वयंवंश केंद्रित त्यांचं जीवन होतं. म्हणजे त्यांचं लक्ष स्वतःकडे होतं.
म्हणजेच त्यांच्याशिवाय देव कोणाचा नाही असं त्यांना वाटत होतं. आणि पावलाने याविषयी उल्लेख केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा याविषयी उल्लेख केलेला आहे. पावलाने रोम 2:1-29 मध्ये केलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने नाण्यांचा दाखला देऊन हेच दाखवलेलं आहे, हेच सांगितलेलं आहे की इस्रायल लोकांनी स्वतःपुरतं मर्यादित स्वयं केंद्रित जीवन जगून, थोडक्यात असं म्हटलं तर स्वार्थीपणे ते वागून इतरांना देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी आडकाठी झाले, अडचण झाले. दुसरा मुद्दा आपण असा बघतो यामध्ये की देवाच्या जागतिक हेतूमध्ये योनाची भूमिका. आता योना कसा याच्यामध्ये येतो? आपण या सर्व इतिहास बघितला की देवाच्या करुणेच्या, त्याच्या उद्धार कार्याच्या आड कशा बऱ्याच गोष्टी येऊन गेल्यात. पण देव सतत लोकांना चूज करत होता, लोकांना वेचत होता निर्णय ठिकाणाहून. आणि देवाचा जो उद्देश आहे तो इतर लोकांपर्यंत त्याची करुणा, त्याची प्रीती पोहोचावी ही याचा सतत सातत्याने तो प्रयत्न करत होता. आणि योना कडे आपण बघत असताना इस्रायल लोकांचे जो स्वभाव होता स्वयं केंद्रित, स्वयं वंश केंद्रित, स्वतःपुरतच मर्यादित, तसंच योनाच्या बाबतीत आपल्याला झालेलं घडतं. योना हा संदेष्टा होता, छोट्या संदेष्टांपैकी, लहान संदेष्टांपैकी आहे. आणि तो सुद्धा, हा जर कठीण कडक शब्द वापरला मी तर तो सुद्धा स्वार्थी होता. चांगला शब्द, स्वयं केंद्रित होता, स्वयं वंश केंद्रित होता इस्रायल. पण याला देवाने सांगितलं होतं की तू निनवे शहरामध्ये जाऊन देवाचं वचन सांग, घोषणा कर. पण तो इतका स्वयं केंद्रित होता की त्याला माहित होतं की मी जर या लोकांना सुवार्ता सांगितली, त्यांचं जर मन पालटलं तर देव त्यांना क्षमा करेल. आणि मी त्यांना सांगत आहे की तुमचा नाश होईल, पण देव क्षमा करेल, त्यांचा नाश करणार नाही, मी तोंड कशी करेल. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याची अशी इच्छा नव्हती की निनवे शहर जे भ्रष्ट शहर होतं, निनवे शहराचे लोक जे होते ते अनितीने पुरेपूर त्याच्यात बुडलेले लोक होते. आणि अशा, आणि इतकंच केवळ नव्हे तर यहुदी आणि या लोकांमध्ये वितुष्ट होतं, शत्रुत्व होतं. या लोकांचा उद्धार व्हावा असं योनाला काही वाटत नव्हतं. एकतर तो स्वार्थी होता, दुसरी गोष्ट त्याची जी त्यांच्याकडे बघण्याची ॲटिट्यूड होती ती काही व्यवस्थित नव्हती. पण योना जे देवाची प्रीती आहे ती इतरांपर्यंत पोहोचावी, देवाने त्यांच्यावर करुणा करावी, सर्व राष्ट्रांचं तारण व्हावं अशी त्याची इच्छा नव्हती. या ठिकाणी हे लागू करत होतं की आदाम हवा ते पडलेत. प्रभूची इच्छा होती सर्वांसाठी चांगलं करण्याची, सर्वांचा उद्धार करण्याची, सर्वांना चांगले जीवन मिळण्यासाठी. म्हणून देवाने सतत खटपट केली. आणि या पुस्तकामध्ये सुद्धा हाच आपल्याला विचार सापडतो की योना सुद्धा या देवाच्या कार्याच्या आड आला आणि सर्व राष्ट्रांना देवाची करुणा मिळावी म्हणून त्याने प्रयत्न केले नाही, जरी देवाने त्याच्याकडून नंतर करून घेतलं. तिसरी गोष्ट आपण बघतो की हा इतिहास ख्रिस्तपूर्वीचा आहे, परंतु ख्रिस्तानंतर संपूर्ण सिच्युएशन बदललं. कारण देवाने जगावर प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि देवाने या सर्व लोकांना निवडलं, पण शेवटी जगाचा उद्धार करण्यासाठी त्याचं सार्वभौम महत्व, प्रेमाचं स्थापन करण्यासाठी स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्या सर्वांचा तारणारा याला पाठवला. आणि सर्व प्रकारचं सिच्युएशन बदलून गेलं. हे आपण बघत आहोत तिसऱ्या मुद्द्यामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आला देवाचं प्रेम घेऊन. देवाच्या प्रेमात जी करुणा आहे, जे अंतःकरणपूर्वक देवाचं प्रेम आहे ते लोकांना इंट्रोड्यूस करण्यासाठी, त्याचा स्पर्श लोकांना व्हावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने
जे मत्ते शुभवर्तमानामध्ये आज्ञा दिलेली आहे, सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा म्हणून मत्ते 28:19 मध्ये सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला आदाम हवाला सुद्धा हेच सांगितलं होतं की तुम्ही फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि सर्व काही तुमच्या अधीन करा. संपूर्ण अधिकार दिला होता आणि फलद्रूप करण्यासाठी मग देवाच्या दयेची पेरणी करण्यासाठी त्यांना सांगितलं होतं. पण या सर्व गोष्टीसाठी सर्व लोक मध्ये मध्ये आड आले, पण प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर पारडं फिरलं, संपूर्ण सिच्युएशन फिरून गेलं आणि निन्वे सारख्या लोकांच्या सारखा आशीर्वाद सर्व लोकांना पूर्णपणे मिळावा. पश्चाताप झालेल्या लोकांना देवामध्ये खूप चांगलं जीवन, अनंत जीवन मिळावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या जगामध्ये आले. आणि आपण प्रकटीकरण 5 आणि 9 मध्ये आपण वाचतो की असं म्हटलेलं आहे की ransom people for God from every tribe and languages and people of all nations. सर्व जगाच्या पापी लोकांचा उद्धार व्हावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. चौथी गोष्ट आपण बघतो की योनाच्या पुस्तकामध्ये असलेला सार्वत्रिक जो देवाचा उद्देश आहे, सर्वांना पूरक, सर्वांना लाभ मिळणारा. पहिली गोष्ट चौथ्या मुद्द्यामध्ये आपण ही बघतो की या पुस्तकाच्या शेवटी परमेश्वर निराश झालेल्या योनाला विचारतो, आताच आपण वाचलं, तर उजव्या डाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी 1,20,000 अधिक माणसं आणि पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निन्वे शहरात आहेत, त्याची मी पर्वा करू नये काय? रेटॉरिक प्रश्न आहे, रेटॉरिक आहे. आणि त्याचं जर आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स केलं, विधानार्थी वाक्य जर आपण बनवलं, तर आपण असं म्हणू शकतो की तर उजव्या डाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी 1,20,000 अधिक माणसे व पुष्कळशी गोरेढोरे ज्या मोठ्या निन्वे शहरात राहतात, त्यांची मी पर्वा करतो. हे तुला खपत नाही का? मी त्यांची पर्वा करतो. आणि निन्वेच्या लोकांची देवाने पर्वा केली आणि प्रभू येशू ख्रिस्त सर्व लोकांची पर्वा करून या जगामध्ये आला. देवाची दयाळू ममता, करुणा आतल्या लोकांपुरत्या मर्यादित नाही, केवळ काही विशिष्ट लोकांसाठी ती नाही आहे, पण पश्चाताप करणाऱ्या सर्वांसाठी त्याची दया, त्याची करुणा, त्याची प्रीती उपलब्ध आहे. दैवी करुणा ज्यांना वाटते की अशा करुणेला आम्ही पात्र आहोत, देवाच्या प्रीतीला आम्ही पात्र आहोत आणि म्हणून देवाकडून जे मिळायचं ते केवळ मलाच मिळायला पाहिजे, आम्हालाच मिळायला पाहिजे, हा भ्रम आहे, हा गोड गैरसमज आहे. पण पश्चाताप करणाऱ्याला आणि नम्रतेने प्रभूकडे येणाऱ्याला कधीही देव घालू देत नाही रित्या हाताने. ते माझ्याकडे येतात त्यांना मी घालवून देत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा असं म्हटलेलं आहे, सर्व कष्टकरी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. सर्वांना हे आव्हान प्रभूने दिलेलं आहे. निन्वेचे शहरचे लोक त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, पश्चाताप केला आणि ही करुणा त्यांना सुद्धा लागली. हा जो देवाचा उद्देश आहे, 5वा मुद्दा मी घेत आहे की सर्वच राष्ट्रांचं तारण आणि उद्धार व्हावा. यामध्ये या योनाच्या पुस्तकावर हे स्पष्ट केलेलं आहे. इस्रायल लोकांचा उद्धार व्हावा, हो बरोबर आहे, पण असिरियामध्ये असलेल्या निन्वेच्या शहरामध्ये सुद्धा कितीही वाईट लोक असले परंतु त्यांचाही उद्धार व्हावा अशी जी देवाची इच्छा आहे, हा त्याचा
सर्व राष्ट्रांसाठी सार्वभौमत्व धरून त्याचा उद्देश आहे. सर्व राष्ट्रांना त्याची अमर्याद करुणा मिळावी आणि त्यासाठी देव चमत्कारिक गोष्टी करतो. असे समुद्रातील वादळापासून तर ते मोठ्या माशापर्यंत निनवेच्या लोकांच्या पश्चात्तापाच्या चमत्कारिक प्रतिसादापर्यंत प्रभू काहीही करू शकतो. देव लोकांचं तारण होण्यासाठी काहीही करू शकतो आणि काहीही म्हणत असताना स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा त्याने पाठवला जगाचं तारण करण्यासाठी. तेव्हा योना पहिले शमूएल 14 आणि 6 हा रेफरन्स मला द्यायला पाहिजे. त्या ठिकाणी खूप चांगलं वचन दिलेलं आहे. तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हटले, चल आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ. कदाचित परमेश्वर आपले कार्य करेल. परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण नाही. देव काहीही वापरू शकतो. खूप प्रचंड सैन्य वापरू शकतो त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा काही थोडक्या लोकांच्या द्वारे सुद्धा तोही करू शकतो. तो काहीही करू शकतो लोकांच्या उद्धारासाठी. देव आपल्या लोकांना जगात तो जे काही करत आहे त्यात आनंदाने सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यास नेहमीच तत्पर असतो, आनंदित असतो. तरी तो त्यांच्या आज्ञाधारकपणा आणि आज्ञाभंगाचा जो काही त्यांचा एक प्रकारे स्वभाव असतो त्याने काही बांधलेला नाहीये. म्हणजेच थोडक्यात सांगायचं आहे की मानवाच्या दुष्टतेच्या पलीकडे कितीतरी पटीने देवाची करुणा व्याप्त करू शकते. देवाच्या प्रीतीची पोच कुठंही असू शकते आणि योनाच्या पुस्तकात हे स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा हे या कृपेची गरज कोणाला आहे? देवाची अशी इच्छा आहे की कृपेची गरज सर्व लोकांना आहे, काय विशिष्ट लोकांसाठी नाही. निनवेच्या लोकांना त्यांच्या दुष्टपणासाठी कृपेची आवश्यकता होती. योना हा जरी संदेष्टा असला तरी त्यालाही कृपेची गरज होती. त्याला माशाच्या पोटात कृपा दाखवण्यात आली. देवाने त्याच्यावर कृपा केली आणि शेवटी या अध्यायाच्या शेवटी आपण हे बघतो की त्याचे हृदय जिद्दी राहिले. तो चिडला आहे. निनवेबद्दल जी दया त्याला एका लहान रोपासाठी जशी त्याला दया वाटली तशी दया त्याने निनवेच्या लोकांकरता नाकारली. पण प्रभूने त्याच्याकडून तेही कार्य करून घेतलं. थोडक्यात तो योना जरी संदिष्टा होता पण निनवेच्या बाबतीमध्ये तो पापी होता, तो कठोरपणाचा होता, ज्याला दयेची गरज होती. आणि तीच दया जी देवाने निनवेच्या लोकांना दिली ती योनाला सुद्धा दिली आणि योना संदेष्टा होता. इस्रायलला दाखवलेल्या दिव्य प्रेमाची इस्रायली लोकांना इतकीच ईश्वर रहित राष्ट्रांना सुद्धा गरज आहे. हे देवाने विदेशी लोकांना दया दाखवून हे स्पष्ट केलं की देव सर्वांचा आहे आणि सर्वांना देवाच्या दयेची करुणेची गरज आहे. आजच्या काळामध्ये योनाचा संदेश हा आपल्यासाठी खूप महत्वाचा, मार्मिक आहे, लागू पडणार आहे. योनाचा संदेश हा एक तातडीची हाक आहे आज आपल्यासाठी. जे देवाची करुणा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना लाभली तीच करुणा त्यांनी इतरांपर्यंत पोहोचावी हे अपेक्षित आहे. आणि हा माझा शेवटचा मुद्दा आहे. या योनाच्या पुस्तकाकडे आपण बघत असताना एक मोठा विषय जो आपण हाताळलेला आहे की देवाची करुणा सुरुवातीपासून सुरू झालेली आहे. अडखळणं पुष्कळाने आलेली आहेत पण शेवटी देवाने प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. या करुणेची, या प्रीतीची चव सर्वांना कळावी, या प्रीतीत सर्वांनी यावं म्हणून. आणि आज या योनाच्या पुस्तकाच्या द्वारे आपल्याकडे एक हाक येत आहे, कॉल येत आहे की जी करुणा ख्रिस्ती लोकांवरती झालेली आहे, विश्वासदारांना जी लाभलेली आहे तीच इतरांपर्यंत पोहोचावी.
आणि आपण ख्रिस्ती या नात्याने या मननाच्या द्वारे आपल्याकडं कुठलं कर्तव्य येतं, what application can we derive from the bird's eye view of the book of Jonah? पहिली गोष्ट, आपण काय करू शकतो? देवाच्या प्रीतीची, करुणेची पोच सर्वांपर्यंत जाण्यासाठी आपण काय करू शकतो? आपलं कर्तव्य. पहिली गोष्ट, आपण चांगले शंभरोनी म्हणून या जगामध्ये जगू शकतो. माझा शेजारी कोण असं म्हटल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने चांगल्या शंभरोनाचा दाखला दिला आणि जो कोणी गरजू आहे त्याला जो कोणी मदत करतो तो चांगला शंभरोनी आहे. आपण सर्व प्रकारच्या गरजू लोकांना मदत करावी आणि याद्वारे देवाचा उद्देश आपल्या जीवनाच्या द्वारे आपण पूर्ण करावा. मग कदाचित ती आर्थिक गरज असो, कदाचित काही रिसोर्सेस आहेत जे आपण त्यांच्याबरोबर शेअर करायला पाहिजे, कदाचित पुष्कळ लोकांवरती अन्याय होतो त्यांना मदत करू, कदाचित आध्यात्मिकरित्या बरेच लोक गरीब आहेत त्यांना आध्यात्मिक सकस अन्न देऊन आपण गुड सॅमॅरिटन, चांगले शंभरोनी म्हणून देवाच्या कृपेची पोच त्यांच्यापर्यंत नेऊ शकतो. दुसरी गोष्ट, योनाने सुवार्ता सांगितली आणि योनाने सुवार्ता सांगितली, देवाचा संदेश दिला आणि त्याच्यामुळे योना 3:3 आणि 4 देवाची करुणा त्यांच्यापर्यंत पोहोचली. म्हणजेच आपण यासाठी सुवार्ता सांगण्याची गरज आहे. सुवार्ता हा शब्द प्रयोग पुष्कळदा आपण करतो. इव्हॅन्जलिझम इंग्लिशमध्ये म्हणतात, गॉस्पल, पण आपण शब्द सुवार्ता, चांगला संदेश. आम्हाला माहित नाही की आपल्या जीवनामध्ये आपण किती लोकांना सुवार्ता सांगितली की प्रभू येशू ख्रिस्त तारणार आहे म्हणून, आणि हे आपल्या शब्दाच्या द्वारे इतकंच केवळ नव्हे तर आपल्या कृतीच्या द्वारे आपण देवाच्या प्रीतीला इतरांपर्यंत नेऊ शकतो. हे आपण करू शकतो. या योनाच्या पुस्तकाच्या द्वारे आपण जाऊ शकतो. आणि लक्षात ठेवा की देवाने, लोकांनी जरीही त्याचा संदेश ऐकला, योनाचा छोटासा संदेश दिला होता त्याने, पण जे कार्य पुढे करायचं होतं ते देवाने केलं. मनाचा पालट जो करायचा होता तो देवाने केला आणि त्यांच्या निनवे शहराच्या लोकांचा पालट देवाने केला. पण इन्स्ट्रुमेंट योनाने सांगितलेला संदेश होता आणि तोही संदेश देवाने दिलेला होता. जर आपण देवाने दिलेला संदेश म्हणजेच देवाची वचन ही सुवार्तेच्या स्वरूपामध्ये इतरांना जर सांगतो, तर आपण जे शब्द बोलतो ते नाही, पण देवाचे शब्द आपण सांगितल्यानंतर कार्य करणारा तो समर्थ आहे. जर निनवे सारख्या लोकांचा पालन देव करू शकतो, तर आपण जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा त्यांचा पालट होईलच. कधीच कोणाला वाटलं नव्हतं की शाऊल हा पाऊल होईल म्हणून. तो तर छळ करणार होता, पण देवाने त्यालाही सोडलं नाही. त्याला एक सच्चा ख्रिस्ती, इतकंच केवळ नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आणि प्रेषित आणि छळ करणाऱ्या लोकांपासून छळ सहन करणारा असा त्याला बनवलं. तेव्हा आपण सुवार्ता सांगू आणि ती आपल्या कृतीच्या द्वारे आणि शब्दाच्या द्वारे सुवार्ता सांगून आपण प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना गाजू शकतो. 1 कोरिंथ 15 आणि 3. अजून एक आपण गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये 2 अध्याय 5 ते 11 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण ख्रिस्ताची चित्तवृत्ती लिहून या जगामध्ये जगण्याचा प्रयत्न करू शकतो आणि याद्वारे देवाची प्रीती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. प्रभू येशू ख्रिस्तासारखं जीवन जगू, आज्ञा पाळण्याचं इतकंच केवळ नव्हे तर
त्यागाचं, इतकंच केवळ नव्हे तर अतिशय लीन आणि नम्रतेचं प्रभूने आपल्या समोर ठेवलेला धडा हा अंगीकारावा आणि ख्रिस्तासाठी दुःख सहन करू. फिलिप्पीकराच्या पत्राच्याच पहिल्या अध्यायाच्या शेवटी असं म्हटलेलं आहे की देवापासून आपण सर्व चांगल्या गोष्टी घ्याव्या, इतकंच केलं नव्हे तर ख्रिस्तासाठी आपण दुःख सहन करावं, हा आपल्याला एक अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे असं म्हटलेलं आहे. आणि सर्वात शेवटची गोष्ट, आपण लागूकरण करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने जी आज्ञा दिली सर्व शिष्यांना, मत्ते कृष्णवर्तमान याचा 28वा अध्याय 18 वर्षापासून म्हटलेला आहे, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. तेव्हा संपूर्ण जगात जाऊन तुम्ही सुवार्तेची घोषणा करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिली आणि शिकवले ते त्यांना शिकवा. आणि खूप चांगला दिलासा दिलेला आहे की युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुमच्या बरोबर आहे. योनाचं पुस्तक मला माहित नाही किती लोकांनी वाचलं. मी विनंती केली होती मागच्या रविवारी. 4च अध्याय आहेत आणि खूप गमतीदार सुद्धा ते आहे. तेव्हा परत एक बार हे पुस्तक वाचा. पुढच्या रविवारी आपण योनाचं चिन्ह याच्याविषयी आपण बघणार आहोत आणि नंतर आपण दुसऱ्या विषयाकडे वळणार आहोत. तेव्हा आपण आज देवाचा जो उद्देश संपूर्ण जगाच्या उद्धाराचा आहे त्याच्याविषयी आपण बघितलं. आणि या पहिल्या मुद्द्यामध्ये आपण हा इतिहास बघितला. आदाम, हवा, नोहा, अब्राहम आणि नंतर इस्रायल लोक, या सर्वांच्या तर्फे देवाचा उद्देश, त्याची करुणा, त्याची प्रीती इतरांना लाभावी असा देवाचा उद्देश होता. पण प्रत्येक वेळेस खंड पडला आणि मग शेवटी देवाच्या मनामध्ये ज्या योजना होत्या त्या पूर्ण केल्या. पण एक चिन्ह म्हणून जे देवाने दिलं होतं. दुसरा मुद्दा आपण बघितला की देवाच्या जागतिक हेतूमध्ये योनाची भूमिका काय आहे. तिसरा मुद्दा आपण बघितला की प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर हे संपूर्ण सिच्युएशन बदललं. आणि योनाच्या पुस्तकात चौथा मुद्दा, योनाच्या पुस्तकामध्ये असलेला सार्वत्रिक मुख्य विषय प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे कसा पुढे गेला. आणि 5वा मुद्दा आपण बघितला की देवाच्या सार्वभौमचा हेतू आहे सर्व राष्ट्रांचं तारण होण्यासाठी. त्यासाठी देव काहीही करू शकतो. आणि आपण बघितलं की कुठल्या गोष्टी त्याने केल्या. योनाच्या बाबतीमध्ये वादळ उठवलं, मासा मोठा आणला, मासाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र ठेवलं, परत त्या माशाने उभं टाकलं. हे असले चमत्कार आणि याहीपेक्षा प्रचंड मोठे चमत्कार. आणि सर्वात मोठा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून त्याचा मृत्यू, त्याची सेवा, त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान आणि त्याचं परत येणं सुद्धा हा पण एक चमत्कार राहणार. प्रत्येक गुडघा टेकेल आणि सर्व नेत्र त्याला बघतील. आणि शेवटी आपण या योनाच्या पुस्तकातनं जो फार मोठा विषय आहे की देव करुणामय आहे, सर्वांचं तारण व्हावं अशी त्याची इच्छा आहे. तेव्हा या उद्देशाच्या संदर्भात आपल्याकडे जे कर्तव्य येतं ते ऍप्लिकेशन, ते लागूकरण आपण केलेलं आहे की आपण चांगले शंभरोनी होऊ शकतो. आपण आपल्या जीवनाने, आपल्या सुवार्तेने लोकांना ख्रिस्ताकडे वळवू शकतो. त्यांच्या गरजा अडचणी आपण भागवू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताची चित्तवृत्ती अंगीकारून आपण सुवार्ता सांगू शकतो. आणि चक्क प्रभूने आपल्याला जे कमिशन दिलेले आहे, मोठी आज्ञा दिलेली आहे, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा ते करून आपण इतरांना देवाकडे आणू शकतो. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस आपण ज्या काही सूचना